Audio Jungle. Audio नमस्कार मित्रांनो, आपलं थर्ड चॅप्टर ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमधला प्रॅक्टिस सेट 3.2 सुरू आहे. त्याच्यातले आपण 5 एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता आपण एक्झाम्पल नंबर 6 बघूया. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती, असा प्रश्न आहे. तर ते कसं सोडवायचं बघूया. 3 डिजिट natural numbers which divisible by 5 आर. 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या कोणत्या आहेत? तर सर्वात लहान 3 अंकी संख्या आहे 100. तिथून सुरुवात होईल 100. त्याच्यानंतरची 5ने वाढेल 105, 110, डॅश डॅश डॅश. सर्वात मोठी द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर इज 999, बट a number which is 3 digit natural number and divisible 5 is 995. पाचने भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी नैसर्गिक संख्या 995. आता आपल्याला 100 पासून तर 995 पर्यंतचं या सिक्वेन्समध्ये किती नंबर्स आहेत ते शोधून काढायचं आहे. आधी आपण ही सिक्वेन्स ए पी आहे का ते चेक करूया. सेकंड टर्म इज 105 मायनस 100 इज 5. T3 minus T2, 110 minus 105, 5. That means the difference between any two consecutive term is constant. Therefore, this sequence is an AP. Therefore, right here, this is an AP. ही arithmetic progression मिळाली. Here, first term for this AP means A is 100, common difference in bracket D is any term minus previous term. 105 minus 100 means 5. Means A is 100 and D is 5. Last term is 995. Suppose आता ही जी शेवटची टर्म आहे ही nth टर्म मानून घेऊ आपण. सपोज Tn is equal to, means nth term is 995. म्हणजे याचा अर्थ 10th टर्म आपण 995 मानून घेतली. याचा अर्थ त्या सिक्वेन्समध्ये n टर्म्स आहेत, n संख्या आहेत असं आपण मानून घेतलं. तर आता आपण n ची व्हॅल्यू काढूया. मग Tnचा फॉर्म्युला काय आहे? देअरफॉर A प्लस in bracket n minus 1
into D is 995. Therefore, A is 100 plus in bracket n काढायचा आहे in bracket n minus 1 into D means 5 is equal to 995. If solve this example, we get the value of n. आपल्याला हे इक्वेशन जर आपण सॉल्व केलं तर यांची व्हॅल्यू मिळून जाईल, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळेल. Therefore 100 plus 5 into n, 5n minus 1 into 5 minus 5 is equal to 995. Therefore 5n, 100 minus 5 is 95 plus 95 is equal to 995. Therefore 5n is equal to 995 minus 95. Therefore 5n is equal to 900. Therefore n is equal to 900 upon 5 is 900 upon 5. Therefore n is equal to 150. 150 नाही 180. 180 means T180 is equal to 995. म्हणजे याचा अर्थ 180वी टर्म ही 995 आली, म्हणजे शेवटच्या टर्मचा क्रमांक मिळाला 180. याचा अर्थ त्या ठिकाणी किती संख्या असतील? 180 संख्या. Therefore there are 180 3-digit numbers, 3-digit natural numbers which are divisible by 5. याचा अर्थ 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती येतील? 180. आता 7वं एक्झाम्पल बघूया. The 11th term and 21st term of an AP are 16 and 29. Then find the 41st term of that AP. एक AP आहे, तिची 21वी टर्म 16 आहे, 11वी टर्म 16 आहे आणि 21वी टर्म 29 आहे, तर तिची 41वी टर्म आपल्याला काढायची आहे. काय काय दिलं आहे ते आपण लिहून घेऊ. आपल्याला T11 दिला आहे, म्हणजे 11वी टर्म किती दिली आहे? 16. आणि 21वी म्हणजे T21 दिला आहे, तो दिला आहे 29. तर आपल्याला काढायचं आहे T41 काढायचं. T41 काढायचं. मग तो कसा काढणार? तर जनरल टर्मचा फॉर्म्युला वापरूया TNचा. TN इज इक्वल टू, नाव TN इज इक्वल टू A प्लस n minus 1 into D. Therefore n ची व्हॅल्यू 11 टाकूया. T11 is equal to A plus in bracket
11 minus 1 into D. T11 is given 16 is equal to A plus 11 minus 1 10 plus 10D. That means A plus 10D is equal to 16. This is the linear equation in two variables A and D. Suppose this is equation number 1. म्हणजे T11 वरून आपल्याला A आणि D मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मिळालं. आता आपण T21 वरून सुद्धा काढूया. ऑल्सो फ्रॉम जनरल टर्म फॉर्म्युला T21 is equal to A plus in bracket 21 minus 1 into D. T21 is given 29. 29 is equal to A plus 20D. That means this is the second linear equation in two variable. A plus 20D is equal to 29. And this is equation number 2. आता इक्वेशन 1 आणि 2 आपण सायमल्टेनियस इक्वेशन गृहीत धरून सॉल्व करूया. आपण एक काम करूया, इक्वेशन 2 मधून इक्वेशन फर्स्ट सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्ट म्हणजे ए आणि डीच्या किमती आपल्याला काढता येईल. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. We get equation 2 is A plus 20D is equal to 29, and say first equation is A plus 10D is equal to 16. आपण सबट्रॅक्शन करतोय म्हणून सेकंड इक्वेशनचे साइन चेंज होणार. मायनस 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 ए मायनस ए गेट कॅन्सल्ड. 20D minus 10D 10D. 20 is equal to 29 minus 16 is 13. Means D is equal to 13 upon 10 is 1.3. Means D is 1.3. This is the value of D. Now put this value in any equation from in equation 1 or 2. Putting D is equal to 1.3 in equation 1. In equation 1 we get equation 1 is A plus 10D is equal to 16. Put the value of D is 1.3. Therefore, A plus 10 into 1.3 is equal to 16. Means A plus 10 into 1.3 is 13. A plus 13 is equal to 16. Means A is equal to 16 minus 13. Therefore, A is 3. The value of A is 3. And the value of D is 1.3. And from the values of A and D, find out our 41st term. Now 41वी टर्म काढायची आपल्याला. मग आपण पुन्हा जनरल टर्मचा फॉर्म्युला घेऊया. Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. Therefore T41 is equal to A means 3 plus in bracket n means 41
minus 1 into D means 1.3. Therefore, T41 is equal to 3 plus 40 into 1.3. Sorry, 40 into 1.3. Into 1.3 is 52. Therefore, T41 is equal to 3 plus 52. Therefore, T41 is equal to 55. And this is the 41st term. Therefore, this is our answer. T41 is equal to 55. Now, question number 8. 11, 8, 5, 2 and so on. In this AP, which term is minus 151? कोणती टर्म ही मायनस 151 येईल दिलेल्या AP मध्ये? AP दिली आहे बघा. AP आपली 11, 8, 5, 2 and so on. Here first term A, first term A is 11, common difference D, any term minus previous term, 8 minus 11 is minus 3. Means here common difference is negative, minus 3. आता आपल्याला विचारलं आहे कोणती टर्म ही मायनस 151 येईल. तर आपण nth टर्म मानून घेऊ. सपोज nth टर्म means Tn is minus 151. म्हणजे याचा अर्थ nव्या क्रमांकाची टर्म आपण मायनस 51 म्हणजे nची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. म्हणजेच कोणत्या फॉर्म्युल्याची व्हॅल्यू आहे? Tnचा फॉर्म्युला आहे. देअरफॉर A प्लस इन ब्रॅकेट n-1 into D is equal to minus 151. Put the values of A and D. We get the value of n. A is 11 plus in bracket n-1 into D means minus 3 is equal to minus 151. Therefore, 11 minus 3 ने n-1 ला मल्टीप्लाय करा. n into minus 3 is minus 3n. minus 1 into minus 3 plus 3 is equal to minus 151. Therefore, this is 51. Therefore, 11 plus 3 is 14. 14 minus 3n is equal to minus 151. Means 14 minus 151 in LHS plus 151 is equal to minus 3n on right hand side plus 3n. Means 3n is equal to 165. Therefore, n is equal to 165 upon 3.
therefore n is equal to divide 65 by 3 is 55, means n is 55. That means 55th term is -151. आपण कोणती टर्म -151 मानली होती? nth टर्म, आणि यांची व्हॅल्यू आली 55. याचा अर्थ 55 क्रमांकाची जी टर्म असेल ती -151 येईल. देअरफॉर 55th टर्म of given AP is -151, and this is the answer. Now question number 9. In the natural numbers from 10 to 250, how many are divisible by 4? 10 ते 250 पर्यंतच्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या? तर 10 पासून जर आपण विचार केला तर 10 नंतरची 4ने भाग जाणारी पहिली संख्या कोणती येईल? 12. आणि शेवटची कोणती येईल? 250ला 4ने भाग जातो का? नाही जात. तर त्याच्या आधीची कोणती संख्या येईल? 248. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल, नॅचरल नंबर्स from 10 to 250 which divisible by 4 are, पहिली कोणती सांगितली मी? 12. पुढची 4ने मोठी होईल 16, then 20, then 24 dash dash dash, and last is 248. शेवटची टर्म काय येईल आपली? 28 आहे. आणि 248. आता या 248 जी टर्म आहे तिचा क्रमांक आपल्याला काढायचा आहे. ती आपण TN मानू घेऊ, पण त्याआधी आपण फर्स्ट टर्म ही APच आहे, कारण कॉन्झिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स 4 आहे. मग आपण तसं लिहू शकतो, दिस इज एन AP, दिस इज an AP. Here first term A is equal to 12 and common difference D is 16 minus 12 or 20 minus 16 is equal to 4. Means A is 12 and D is 4. Suppose, or let's, last term is TN, which is 248. Suppose nth term is 248. Means the value of formula A plus n minus 1 into D, the value of this formula is 248. In this equation put the value of A and D. Therefore 12 plus in bracket n minus 1 into 4 is equal to 248. Therefore 12, 4 into n plus 4n, 4 into minus 1 minus 4 is equal to 248. Solve this. 4n, 12 minus 4 is 8 plus 8 is equal to 248. Therefore 4n is equal to 248 minus 8. Therefore 4n is equal to 240, means n is equal to 240 upon 4. Therefore divide 240 by 4, n is equal to 60.
मीन्स TN is equal to last term TN is 248 मीन्स TN मीन्स T60 म्हणजे याचा अर्थ 60वी टर्म जी येईल ती 248. मग शेवटच्या टर्मचा नंबर जर 60 आहे तर याचा अर्थ त्या ठिकाणी 60 संख्या असतील. देअरफॉर देअर आर 60 natural numbers from 10 to 250 which are divisible by 4. म्हणजे याचा अर्थ 10 ते 250 पर्यंतच्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या किती येतील? 60. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं आहे. आता शेवटचं एक्झाम्पल बघूया. इन ॲन AP 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म, फाइंड द कॉमन डिफरन्स. एका APची 17वी टर्म 10व्या टर्मपेक्षा 7ने जास्त आहे, तर त्या APमध्ये असलेला कॉमन डिफरन्स म्हणजे D आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला काय काय दिलं आहे ते लिहून घेऊ. आपल्याला दिलं आहे 17th टर्म म्हणजे T17 इज इक्वल टू T10 तिच्यापेक्षा 7ने जास्त म्हणजे प्लस 7. दिस इज गिवन. हे आपल्याला दिलं आहे. आता याच्यावरून आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे. आता T17 आणि T10 या दोन टर्मचा संबंध आहे, म्हणून आपण जनरल टर्मचा फॉर्म्युला घेऊया. नाव TN इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट N-1 इंटू D. देअरफॉर T17 इज इक्वल टू, यांची व्हॅल्यू 17 टाकूया. T17 इज इक्वल टू A प्लस in bracket 17 minus 1 into D. Therefore T17 is equal to A plus 16D. 17 minus 1 16, 16D. याला नंबर 1 देऊन टाकू आपण. ऑल्सो 10th टर्म पण काढूया जनरल टर्मवरून. T10 is equal to A plus in bracket 10 minus 1 into D. 10 minus 1 into D means T10 is equal to A plus 9D. याला आपण नंबर सेकंड देऊया. आणि आपल्याला काय दिलं आहे? नाव इक्वेशन 1 वरून जे गिवन आहे त्याचा विचार करूया. नाव T17 इज 7 more than T10 means T17 is equal to T10 plus 7. हे आधीच लिहिलं आहे, पुन्हा लिहिलं रिझन गिवन. आता T17 आणि T10 या दोघांची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 आणि 2 वरून टाकून देऊया. T17 काय होता? देअरफॉर A प्लस 16D इज इक्वल टू, तसं T10 ची किंमत टाकूया A प्लस 9D प्लस 7. A दोघं साईडचा कट होईल किंवा तो इकडे येताना मायनस होईल. A मायनस 1 कट होऊन जाईल. देअरफॉर 16D इज इक्वल टू 9D प्लस 7. देअरफॉर 16D minus 9D is equal to 7 means 7D is equal to 7 means D is equal to 7 upon 7 is 1 means common difference is 1. दिस इज द आन्सर. अशा पद्धतीने आपण कॉमन डिफरन्स काढू शकतो.
या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 3.2 संपलेला आहे. आता महत्त्वाचा पुढचा जो भाग आहे सम ऑफ फर्स्ट एंड टर्म्स, तो भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.